पॅन्ट शर्ट आणि ब्लेझर टी शर्ट या सगळ्या गोष्टी बनवतो. आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, आता आमच्याकडे सगळे पूर्ण जेंट्स आहेत, जेंट्स आणि लेडीज आहेत. महिलांना मी बॅग पण बनवतो, त्यानंतर ॲप्रन असतील, त्यानंतर स्कूलची टी शर्ट नाईट पॅन्ट ह्या सगळ्या गोष्टी बनवतो. आता ॲक्च्युली आमची आजच ओळख झाली, तर तुमचं जर इच्छा असेल किंवा इच्छा म्हणण्यापेक्षा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल कामाची तर आपल्या जॉबला मिळून जाते. आणि त्यानंतर मग तुमचं आणि आमचं टाईप असणार, त्याप्रमाणे तुम्हाला काम मिळेल, पेमेंट पण मिळेल महत्त्वाचं म्हणजे. आणि त्या व्यतिरिक्त मी एक मराठी माणूस आहे, मी आपल्या माणसासाठी कसं पुढे जाता येईल हे तुम्हाला मदत करतो. महत्त्वाचं काय, तुम्ही माझ्याकडे कामाला येत आहे, तुम्ही माझे काम करताय हे मला नको आहे. माझ्यासारखंच तुम्हीही तुमचं दुकान होवं, एक तुमचं गार्मेंट चालवा 10 मशीनचं, ही माझी आवड आहे आधीपासून सामाजिक कार्यामध्ये. तर शेवटी कामाला जर तुम्हाला आल्यानंतर पैसे भेटणार असेल, पण तुम्ही स्वतः जिद्दीनं आवडीने जर काही गोष्टी केल्या, आता तुमच्या 2 मुलींना काही आवड आहे मार्केटिंगची, काही मुलींना शिलाईची आवड आहे, काहींना काही जमत नाही, पॅकेजिंग वगैरे जमते, तर त्याच्या आवडीप्रमाणे कलेप्रमाणे इथं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. पण हे जग जे ह्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर कसं वागायचं किंवा मार्केटिंगमधलं काम कसं आणायचं, कपडा कसा ओळखायचा, कुठल्या कलरचा कपडा आहे, क्वालिटी काय आहे, पॉलिस्टर आहे, कॉटन आहे, त्यानंतर त्याची कटिंग, त्यानंतर शिवलं जाणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्ही तुम्हाला शिकवणार. इथं जर तुम्ही शिकलेत पण ते आम्हाला आणखीन पुढं होणार या गोष्टीसाठी. तर तुमची जर इच्छा असेल तर आम्ही तसं मॅडमशी आमचं टाईप वगैरे करू, नोंदी करू त्याच्या पुढच्या गोष्टीसाठी. आणि प्रॉपर म्हणजे व्यवस्थित आहे, माझी वाईफ आहे, आई आहे, आणि घरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, पाणी, वॉशरूम वगैरे सगळं तिथं प्रॉपर आहे. आणि असं ते इकडे तिकडे नाही, प्रॉपर रोडवर आहे, यायला जायचं पण डिस्टन्स चांगला आहे, काळवडी डीमार्टच्या बॅक साईडला. तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करू. बरं, आपलं सर तुम्ही या प्रोफेशनलमध्ये किती वर्षापासून आहे? मी सांगायचं म्हटलं तर मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मी 15 वर्ष झालं या लाईनमध्ये आहे, 15 वर्षाचा अनुभव आहे. सर्वात जास्त मला अनुभव मार्केटिंग स्किलचा आहे. आणि म्हणजे शिलाईमध्ये थोडंसं नॉलेज नाही प्रामाणिक, मला शिलाई येत नाही, पण आपल्याकडं स्किल कारागीर आहेत, त्याच्याकडून करून घेतो पूर्णपणे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी अडतील मार्केटिंगचं, कपडापासून म्हणजे मार्केटमधलं कपडा आणण्यापासून गव्हर्नमेंटचे म्हणा किंवा प्रायव्हेट कंपन्यांचे बिल येणे आपल्या अकाउंटला, तिथपर्यंत पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजू शकतो तेवढं आपल्याकडे. आणि त्यानंतर शिलाईसाठी आपल्याकडे दुसरे मास्टर आहेत, ते तुम्हाला प्रॉपर शिकवले जातील. कारण काय होतं, मी जर दुकानामध्ये शिवत बसलो तर मला बाहेरचं काम भेटणार नाही, म्हणून मी तर थोडं लक्ष दिलं. आता आमच्या या विद्यार्थ्यांची ओजीटी झालेली आहे, 1 मंथचं कंपनीमध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं आहे, प्लस त्यांचं स्वतःचं इथे आहे. तर या विद्यार्थ्यांनी या गार्मेंट सेक्टरमध्ये करिअर करणं योग्य आहे का अयोग्य? अगदी खूप योग्य आहे. कारण ताई सांगतो घरच्या सुद्धा ॲक्च्युली आज मार्केटमध्ये स्वतः इंजिनियर आहे, 30-35 हजार पेमेंटच्यावर ₹1 भेटतो. आज मार्केटमध्ये माझा 2 वर्षापासून म्हणजे 4 वर्षापासून पकडलं तरी चालेल, आज 3 CR वर माझा टर्न होतं. महत्त्वाचं नाही. आणि आपण काम जे करतो ते क्वालिटी आणि मेंटेन करतो. आणि आज तुम्ही महिला आहेत तर तुम्हाला उद्या चालून तुमच्या आयुष्यामध्ये आज जॉब करण्यापेक्षा असं माझं असं वैयक्तिकमध्ये छोटंसं कोणी बुटीक असेल, गार्मेंट असेल, काहीतरी स्वतःचं असलेलं कधीही चांगलं आहे. आज अजून एक एक्झाम्पल सांगतो. अकोल्यामध्ये एक सर आहेत, त्यांनी आदिवासी भागामध्ये आज त्यांचं 4 वर्षापासून त्यांचं पण जुनाच व्यवसाय, 6-7 हजाराचं टर्नओव्हर आहे त्यांचं महिन्याला, म्हणजे प्रोडक्शन काम. तर तुम्ही जे फील्ड केलेली आहे टेलरिंगची खूप चांगली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव खूप आहे. एक्सपोर्टसाठी आपण वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकतात. आता आम्ही एक महिला आहे तर पर्स बनवतात, नॉर्मली त्या पर्सची किंमत ₹150 आहे, पण आम्ही ₹250 पर्स विकतो पुण्यामध्ये. तर तुम्हाला खूप चांगलं आहे, हे जे तुम्ही प्रश्न केला त्याचं खूप चांगलं उत्तर आहे. कारण आता याच्यामध्ये मार्केटिंगची रिक्वायरमेंट खूप आहे. आज समाजामध्ये गरजेचं आहे. आपण जे काम करताय अन्न वस्त्र निवारामध्ये जी पहिली जी रिक्वायरमेंट आहे, शरीर आपलं जे काही कपडा वस्त्र ते जुन्या काळापासून आलेले आहे. भले ऑनलाईनपासून फॅशन डिझायनिंग वाढत चालली, पण आपण जे काही तुम्ही बनवणार आहे तुमच्या आयडिया वगैरे त्याप्रमाणे खूपच स्कोप आहे, काही अडचण नाही. एक मिनिट विद्यार्थ्यांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की आता आमचे विद्यार्थी पास होणार आहे, म्हणजे परीक्षा होणार आहे त्यांची 17 तारखेला. आणि त्यानंतर ते कसं काय या गार्मेंटकडे पुढे जायचं किंवा कंपनी आम्हाला कशा पद्धतीने ट्रीट करेल, आम्हाला जमेल का, कुणाकुणाला काय प्रश्न आहेत विचारा. चैतन्य, जेंट्स गार्मेंट जातात का तुमच्याकडे? नाही, तसं नाही. आपल्याकडं सगळ्या प्रकारचे युनिफॉर्म बनतात, लेडीज जेंट्स. म्हणजे आता समजा मी कारागीर आहे तर मला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आमच्याकडे स्पेसिफिकेशन लेडीज युनिफॉर्ममध्ये युनिफॉर्म स्पेसिफिकेशन आहे, त्यामध्ये लेडीज आणि जेंट्स दोन्ही आपण युनिफॉर्म बनवतो पूर्णपणे. आणि मॅडमचं जे म्हणणं आहे 17 तारखेला म्हणजे तुम्ही एक्झाम तुमचा रिझल्ट लागला किंवा याच्यानंतर तरी तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल जॉबची, आम्ही काय करणार, मला रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला काय जमतं त्या स्पेसिफिकेशन त्याप्रमाणे मी तुम्हाला 1-2 दिवस दुकानामध्ये आमच्या गार्मेंटमध्ये बोलवणार. तिथे तुम्हाला काय येतं मशीन चालवतात, आमच्याकडं मोठ्या मशीन आहेत, आपल्या छोट्या पाट्याच्या नाही, मोठ्या. 1-2-3 दिवस लागेल तुमची आमची लिंक जुळायला. एकदा जसं जमलं तर आम्ही तसं ॲग्रीमेंट करणार, तुमचं 1-1 वर्षाचं किंवा 11 महिन्याचं ॲग्रीमेंट असेल तर तुम्हाला आम्ही जॉबला ठेवणार. आणि त्यानंतर तुम्ही मग
तुमचं टाइम टेबल वगैरे फिक्स असणार, एक पेमेंट फिक्स असेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल. चैताली तुझा प्रश्न. तेच विचारत होतो लेडीज हा. लेडीज आहेत, महिला आहेत आपल्याकडे कामाला. साक्षी, शिंदे. सर म्हणजे ट्रेनिंग राहील का त्यामध्ये? ट्रेनिंग राहील का त्यामध्ये? ट्रेनिंग करणार ना. आता ऍक्च्युली आपल्याला एक जॅकेट सुरू व्हायचं, नॉर्मली त्याला आम्ही शिकून दाखवणार तुम्हाला, स्वतः आम्ही शिकवणार. आणि एकदा काय होतं, तुम्ही शिलाई मशीन करताय, त्यानंतर शिलाईमध्ये काय फक्त म्हणजे हात साफ पाहिजे आपल्या भाषेत. हात साफ असेल, कुठलं फोल्ड मोड्याला शिलाई कुठे, अर्धा इंचाची कुठे काय, ते एकदा टेक्निक समजले काही अडचण येत नाही. ज्याला समजा अनावादाने ज्या माणसाला काहीच समजत नाही तशाही माणसाला आपण शिकू शकतो. तुम्ही तर उलट ITI कोर्स केलेले, त्यामुळे काही अडचण नाही. फक्त जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि करायची जर इच्छा असेल, तुम्ही तर महिला ती सांगायचीच काही गरज नाही, तर 100% तुम्ही आरामात शिकू शकता. प्रियंका तुझा प्रश्न. काय वाढत कुठे येते? आपलं डीमार्टच्या पाठीमागे MM शाळा आहे, MM शाळेला लागूनच आहे माझं shop. सई. तर प्रश्न होता मॅडम त्या जेंट्स गारमेंट गार्मेंट म्हणल्यानंतर आपण सगळ्या प्रकारचे बनवू शकतो. फक्त आणि अजून school- दुसरी गोष्ट, school स्कूल, uniform. कॉलेज, हॉटेल, कंपनी. आता समजा तुमची इच्छा असेल की तुम्हाला हे नाही आवडत, काहीतरी तुम्ही बुटीकचे बनवले वेगळे टॉप वगैरे लेडीजचे, तसं इच्छा असेल तुम्ही आम्हाला सांगा, आपण मार्केटमधनं मटेरियल आणू. आता नवीन पैठणी, जुन्या काळाच्या पैठणीचे खूप चालतात ट्रेंडिंगमध्ये, जॅकेट वगैरे, ते आपण सुरू करू शकतो. तुम्ही आयडिया द्यायची, कसं असतं, तुम्ही बनवल्यानंतर आम्हाला आयडिया येते, आम्ही बनवू तशा गोष्टी, मार्केटिंग कसं करायचं तुमच्यावरती अवलंबून, माझ्यावरती अवलंबून, एकमेकांनी मिळून केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. अशा गोष्टी फक्त माझ्याच मनावर नाही, तुमच्या पण तेवढा अधिकार असणार तुम्हाला, तेव्हा काय अडचण नाही. ठीक आहे. थँक्यू.